राम राम मंडळी मंडळी आपणाला आज लसूण लावायचं आहे. तर मित्रांनो, आपले स्वागत आहे फार्मर डायरी या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण आपल्या शेतामध्ये लसणाची लागवड करणार आहोत. तर मित्रांनो, आपण हे लसूण आपणाला घरी खाण्यासाठी लावत आहोत. यासाठी मी मित्रांनो ह्या लसणाच्या गड्ड्याचे पाकळ्यामध्ये रूपांतर केलेलं आहे. तर मित्रांनो पाहू शकता. नंतर मित्रांनो, आपण आपल्या रानामध्ये आलेलो आहे. येथेच आपणाला लसूण लावायचं आहे. तर मित्रांनो, मी हे रान सर्वप्रथम कोळपे मारून घेत आहे. मित्रांनो, हे कोळपे मारून घेतल्याने आपले रान एकदम भुसभुशीत होईल व यामध्ये सर्व मातीची मिक्सिंग होईल व जमीन चांगली होईल व पीक जोरदार येईल. यासाठी मित्रांनो, मी या रानामध्ये कोळप मारून घेतलेला आहे. मित्रांनो, जमीन ही जड आल्याने हे कोळप मारण्यास खूप अडचण येत होती. खूप फोर्स लावावा लागत होता. या जमिनीमध्ये जमीन एकदम गच्च आलेली होती. याला मोकळे करणे गरजेचे होते. यासाठी मित्रांनो, आपणाला कोळपे मारणे खूप गरजेचे होते. यामुळे आपले रान एकदम भुसभुशीत झालेले आहे. मित्रांनो, हे कोळपे मारल्यानंतर आपणाला या जमिनीतील जो पालापाचोळा आहे तो आपण व्यवस्थितरित्या जमा केला आणि याला उचलून आपण रानाच्या बाहेर टाकलो आणि नंतर राहिलेला आपण बारीक बारीक पाचोळा उचलला आणि रानाच्या बाहेर टाकला. मित्रांनो, आपणाला यामध्ये लसूण लावायचे आहे. मग मित्रांनो, आपण यामध्ये हे आपले शस्त्र घेतले. नंतर मित्रांनो, आपण येथे लसूण लावण्यास सुरुवात केलेली आहे. हे लसूण पाहू शकता मित्रांनो. आपणाला हे लसूण या रानामध्ये लावायचे आहे. यासाठी मित्रांनो, आपण सर्वप्रथम या रानामध्ये अशा प्रकारे रेषी मारून घेतलेली आहे. या रेष मारल्यानंतर आपण ह्या सर्व पाकळ्या या रेषेमध्ये व्यवस्थित ठेवून घेतलेल्या आहे. एक एक करून खूप मोकळे होणार नाही व खूप जवळ लसूण होणार नाही याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. व नंतर अशा प्रकारे आपण येथे जमीन बुजून घेतलेलो आहे. नंतर जसे आपण अगोदर केलेलं आहे तशाच प्रमाणे आपण येथे लसूण लावायचे काम चालू केलेलं आहे. मित्रांनो, हे लसूण लावत असताना आपण पाकळ्या एका ठिकाणी एक लावत आहोत. यामुळे लसणाची वाढ चांगली होईल आणि लसूण ही चांगले येईल. अशा प्रकारे आपण आणखीन लसूण लावून घेतलेला आहे. इथेही आपण अशा प्रकारे लसूण लावून घेतलेला आहे. लसूण सर्व जागी एक एक पाकळी ठेवल्यानंतर आपण अगोदरप्रमाणेच याच्यावर माती झाकणार आहोत. तर मित्रांनो, आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद. बाय.